तर नमस्कार, आज आपण फवारणी करत आहोत तिसरी कांद्यावरती. आज फवारणी चालू आहे. तर ही फवारणी आपण कीटकनाशक बुरशीनाशक वापरलेली आहे. जे आपल्या पाती वाकड्या होण्या किंवा पातीमध्ये ज्या थ्रिप्स होपा असतात, तसेच आता धुक्यामुळे दव पडतं, त्याच्यामुळे वरचे शेंडे जे करपलेले आहेत त्याच्यासाठी आपण बुरशीनाशकही वापरलेलं आहे आणि इतर किडींसाठी आपण कीटकनाशक वापरलेलं आहे. तर बघू शकता आपण बुरशीनाशकमध्ये 22 टीन वापरलेलं आहे. तर हे 20 लिटरच्या पंपाला आपण 40 ग्रॅम घेतलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये जो कार्बनडेझिम 50% घटक आहे. तर तिसऱ्या फवारणीला आपण हे वापरलेलं आहे. त्याचबरोबर आपण कराटे वापरलेलं आहे. तर याच्यामध्ये जे लॅम्बडा सायलोथ्रिन घटक आहे, तुम्ही कोणतेही वापरू शकता, हे सिजेंटा कंपनीचे येते. तर याच्यामध्ये आपण प्रोफेनोफॉस पण घेतलेलं आहे. याच्यामध्ये पाहू शकता प्रोफेनोफॉस 50% आहे. तर हे दोन कीटकनाशक आपण एकत्र घेतलेले आहेत. ह्याचं 20 लिटरला आपण 25 मिली कराटे आणि 25 मिली प्रोफेनोफॉस घेतलेला आहे. आपण 20-20 मिली पण घेऊ शकता. 40 मिली प्रमाण होते 20 लिटरला व लिटरला 2 मिली. तुमच्या रोगाच्या हिशोबावर आपण कमी जास्त प्रमाण थोडं करू शकता. आणि सोबत त्याचे आपण स्प्रेडर पण वापरलेलं आहे. आपण ही स्प्रेडर घेऊ शकता. आणि एक टॉनिक एक आहे, ते पण वापरलेलं आहे. मग आपण पण एखादं कोणतंही टॉनिक वापरू शकता, जेणेकरून थोड्याशा पातीमध्ये ताकद येण्यासाठी किंवा त्याला झाडांचा विकास होण्यासाठी ज्या गोष्टी आहेत थोड्याशा भेटून जातात. तर अशा पद्धतीनं आज आपण तिसरी फवारणी घेतलेली आहे. आता जवळपास 1 ते 1.5 महिना लागवडीला झालेला आहे आपल्या. बऱ्यापैकी रोगाचं जास्त प्रमाण नाही, पण थोडंफार असते, त्यामुळे 10-15 दिवसातून एखादी फवारणी घ्यावी लागते. ते आज घेतलेली आहे. तुम्हाला ते प्रमाण औषधं पण सांगितलेले आहेत, प्रमाण पण सांगितलेले आहे, आपणही घेऊ शकता. म्हणजे जे थ्रिप्समुळं पाती वाकडे होणे, म्हणजे याच्यामध्ये ज्या थ्रिप्स वगैरे असतात, आता याच्यामध्ये जास्त प्रमाण नाही पहिल्या फवारणीमुळे, पण थोडंफार असेल तरी कवर होते. आणि दुसरी गोष्ट, जे वातावरणातील धुके वगैरे आहे तर त्याच्यामुळे असे स्पॉट वगैरे पडतात. याच्यासाठी आपण बुरशीनाशक वापरलेलं आहे. हे दोन्ही गोष्टी कवर होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फवारणी करताना स्प्रेडर वापरत जावा, जेणेकरून रिझल्ट चांगले येतात. त्या पद्धतीने आज तिसरी फवारणी कंप्लीट झालेली आहे. तर अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.